सातत्यानं महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानामुळे सरकारवर जनतेचा रोष वाढताय आणि त्यामुळे तिन्ही नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतल्याची माहिती आहे। यापुढे मंत्र्यांची कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, हा निर्णय जो आहे तो खूप अगोदरच घ्यायला हवा होता, मात्र आता जो बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे, काय नेमकं ठरलं या बैठकीमध्ये? आणखी कोणते निर्णय घेण्यात आल्याची माहिती? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेत्यांनी माध्यमांशी आणि जनतेशी संवाद साधताना जपून बोलावं अशा सूचना तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी या अगोदरच मंत्र्यांना दिल्या होत्या। मात्र त्याचा परिणाम पाहायला मिळत नव्हता। मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं असेल की तीनही नेते एकत्र आले आणि त्यांनी सर्व मंत्रिमंडळाच्या नेत्यांना सांगितलं, आता ही शेवटची सूचना आहे, हवं तर वॉर्निंग म्हणावी, कारण यानंतर कोणत्याही चुकीच्या संदर्भामध्ये तुमचा थेट राजीनामा घेतला जाईल, अशी थेट सूचना जी आहे तीनही नेत्यांनी सर्व मंत्र्यांना दिलेल्या आहेत। कारण या सगळ्या ज्या पद्धतीने मंत्र्यांच्या वर्तन आणि त्यांच्या बोलण्यातून टीका होत होती, त्यांच्या समोरच्या कथितरित्या पैशाच्या बॅगा, खास करून माणिकराव कोकाटे यांची सातत्याने येणारी वक्तव्य, या सगळ्यामुळे सरकारवरती सर्व स्तरावरतून टीका होत होती। या टीकेच्या पार्श्वभूमीवरती तीनही नेत्यांनी एकत्रित येत तीनही पक्षाच्या सर्व मंत्र्यांना आणि सर्व नेत्यांना ह्या सूचना दिलेल्या आहेत। यापुढे कुठलीही निर्णयामुळे या नेत्यांच्या वक्तव्यांना आळा बसेल इतकं मात्र नक्की। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।